तर मंडळी आज कोणता सण नाही आहे. पहिले तुम्हाला नमस्कार. आज कोणता सण नाही, आज काय गोडधोड काही करत नाहीत. इकडं पहा मम्मी पुरण बिरण काही वाटून नाही राहिली, घाटून नाही राहिली, काही नाही. बसली मम्मी खेळत. आता संध्याकाळचा टाईम झाला आहे, खाय प्यायचं पाहायचं. मम्मी तर खेळत बसली. केला आता व्हिडिओ सुरू. नमस्कार मंडळी. तिकडं बघा पुरण तिथं चाललंय. मला वाटलं झालं, त्याच्यामुळे मी इथं वाटी चम्मचला घेऊन आला. त्यामुळे मला पुरण दी. तर मला म्हणते भिकारी तू नंतर ये, पहिले इकडे करून घेते. पहा आता इकडं आपला भात तयार पण झालाय. ते भात मॅश शिजवलाय आणि डाळ पण मॅश शिजवली. डाळ काय शिजली मा बरं झालं मंडळी, मी लवकर आले. भाभीच्या घरी आले पाहुणे, तेव्हा डाळ टाकून दिली. बनवलं मला भाभीने कामाला. गेले तर काय बरं झालं आले लवकर, ना चट पाणी आटून टाकलं त्यानं. आपल्याला आमटीला पाणीच नाही राहिलं. डाळ शिजली चांगलं. ते नशिबात आपल्या होतं म्हणून सणी आपल्याला भेटलंय. नाही तर सगळी डाळ बसली असती खाली, आले नसते लवकर. तसं मी काय गलती होती आता. तरी मम्मीला मी जाता विचारलं मग किती शिट्ट्या करायच्या. ती म्हणली पाणी उताने येऊ द्यायचं म्हणे. मी नाही झालं ऐकलं किती करायच्या. तुला म्हणलं नाही का ती जशी राहिली. दिवस नाही राहिली मला. मंडळी आपलं पुरण कसं मस्त बनलंय. मंडळी तुम्ही काय बनवलं बेत काय काय बनवलं. आमची दादा नेमकी सुरुवात चालू आहे. अगं तर मम्मी गिरव पुरण बनणं चाललंय आमचं. आपलं पुरण कसं मस्त शिजलंय आहे का नाही. अजून शिजलंय का ते लगेच द्या याला खायला. मिल गया. बरं कसं झालं गोड येऊ नाही राहिलं चमच्याला. अरे बाप बंदी वाटेवर राहिली वर. लय गरम असं दे. हा गरम तर असणारच. मग किती मस्त बनलंय. शिजलंय यारावर. शिजलंय का घेऊ दे मग उतरवूनच खाली, कारण कढई लई जळायला लागली. कसं काय एक नंबर शिजलंय मग. गोड पण बरोबर आहे. गोड पण बरोबर झालं का. हा मंडळी आपल्या सणावर काय घेणं देणं नाही राहत. हा तिथं आहे. सण असू का नसू, मला पुरणपोळी खाऊ वाटली की मी बनवून खाते. तुम्हाला बी माहिती. हा सणालाच बनवून खावा असं मग काहीच म्हणणं नाही. मला खाऊ वाटली पण म्हण तर शुभेच्छा. तू सणवार नको करू पण लोकांना तर शुभेच्छा दी. शुभेच्छा द्यायच लागले ना. आणि एवढं हे सगळं बघा. आता हे पुरण झालंय. एवढं पुरण खायचंय. पुरण खायचंय मला आपला व्हिडिओ अपलोड करायचा आहे. मग मला दळण आणायला जायचंय. याच्यामध्ये मी इलायच, बडीशेप, थोडीशी साखर आणि काय म्हणते त्याला जायफळ आणि काय म्हणते त्याला मला काय माहित. मायात नाही टाकलं ते. तुला किती घाई झाली. तुला थांब म्हणलं तू कुठं ऐकायलास. नको आता जाऊ दे. हे बडशेपचं आणि पेस्ट काढलाय सगळं. माहिती नाही. पेस्ट काढून घेतली पहा मी. थोडी ठोकर आल्यामुळं असे चाळून घेतलंय. आणि आता सगळं काढून घेते. गरमच आहे हे सगळं. खाली बसायला पण जागा एवढी गरम आहे, कढई एवढी गरम आहे. सगळे चटके बसायला लागले. खायासाठी चटके असते तू खाऊ ते तर आहे. खा पण आवलाय पुरण लय मस्त बनलाय. पुरण दर वेळ असं मस्तच बनतंय. त्याला खायचंच म्हणल्यावर मस्त बनवूनच खावा लागतं. तू घेतो मंडळी मी जाऊन येते आता. मला डबल जाणंच आहे. भाभीचं काम बाकी आहे तर मला जायचंय. बर तू जाय तर मी पण दळण घेऊन येतो. तू या सांभाळ पूर्णाला दळण ना. मग दळण आताच होईन का. हो बरोबर. त्याला म्हणलं आपलं ती गोणी मला टाकून द्या. असं झालं मग पुरण संपलं. डब्यामध्ये आता काढून ठेवते. त्याला गंज हवा लागायला पाहिजे. पण आता घरात कोणी नाही. मग मला जर सजेन मग कढईचं एक तर काळं जास्त निघायला लागले. जरा दम धर ना. काऊन करायला लागलास. एक तर आज मम्मीने स्वयंपाक नव्हता केला. सगळ्या बाप मोबाईल पडला असता. मग तुला स्वयंपाक नव्हता केला. सांगू राहिलं पुढचं. सकाळी बनवली होती खिचडी. तेवढी खिचडी खायला मी आणि ठ्यासा. म्हणून म्हणलं पुरण दिलं. पुरण नाही देऊ राहिले. भांडं घेऊ राहिले पण पुरण नाही द्यायना.
इवाला अँड टायमर गेला पाणी मारायला. त्याचं रोजच आहे. आणि टायमर कशीच गेला तो रोजच जातो बिचारा. पहा मंडळी, आली मम्मी घरी. इकडे आपलं दळण पण आलं आणि आता स्वयंपाकाला आपले 2 पूक लागलेत बघा. तिकडे मम्मीचं चालू आहे आणि इकडे युवाचं चालू आहे बघा म्हणणं बेसन पीठ, आणि ते पण पालक भाजी टाकून. बेसन पीठ बनवलं. चणपीठ काय बनवून राहिलं? भाज्याचं पीठ. आता तो पोकच म्हणून म्हणलं बाबा ही मम्मीने बनवलं बघा. इकडं आमटी, सार, अजून काय म्हणजे मग त्याला हे सर्व बनवून देतो त्याला. लसूण ठेव घर. मिक्सर काढून ठेवायचं ना, मग बसायचं. काढतो मम्मा, थांब. मग खुर्ची पहा मंडळ किती भारी आहे. खुर्ची कर नाही आणली ती झाली. कशी आणायची होती? जातात दोघं तर घेऊन यायची आताची. चल इकडे नाही तिकडे बघ. इकडे येत नाही दुपारात मी जाऊ लागलो तर कोण आला सांग. भाज्याचं पीठ बनण्यात आले मंडळी. इकडे पालक भाजी बनणार आहे मस्त. त्याला बनवावं, त्याचा पोकायचा डोकं त्यालाच लागत, त्यालाच करू द्या. इकडे मम्मीला करू द्या. तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा आणि मी बडबड करत राहतो. पहा मंडळी, एक पोक त्याचा अर्धा काम करून बसलाय आता. आणि इकडे मम्मी चाललंय बघा हे कडकडा तळणं. आणि इकडं आमटी बनवून झाली पुन्हा. आणि हे पहा इकडे माग कोपऱ्यात पहा कुरड्या वगैरे सगळं तळून घेतलं मम्मीनं. आता फक्त आपलं भजेच काढायचे एकदम. मम्मीचं आवरलं मग काढायचे भजे. भजे तू काढणार का रे? कमीच काढणार काय कामाचं? मम्मी काढणार. अच्छा. आणि मामा पहा मंडळी, सगळं आवरलं. आता भजे पण काढून झालेले आहेत. आता लागली मम्मी पोळ्या बनवायला. एक पोळी इथं लाटून टाकली इथं. कारण तव्याला पण चिपकती ना, टाकल्या पोळी म्हणा, चपाती म्हणा, त्याच्यासाठी ना तव्याला पहिलं तेल लावून घेते. चिपकणार नाही. मी थोडी लंबी बसले गेली काय करू. पूर्णचा वास अजून घेऊन राहिला मस्त. हा इलायच बडीशेप टाकेल त्याच्यात. मस्त येणारच भारी. तर पहा मंडळी, आता मम्मी घेतली आता सगळा स्वयंपाक आवरून. मग घेऊ आपण नंतर शूट, आहे की नाही? तुम्हाला काय सांगायची गरज नाही. पोळ्या बनवायच्या अशा तशा सांगितलेलं आहे एकदा. आता आपण नेहमी बनवणारच आहेत खायासाठी. सगळ्याला येतातच. काय बनवलंय आम्हाला जेवायला हेच दाखवायला मी तुम्हाला. तवा तापला काय का फोटो घ्यायचा. तर पहा मंडळी, झालेला आहे मम्मीचा इकडं सगळा स्वयंपाक. इकडे बघा, इकडे यो डब्बाभर मम्मीने रस काढलाय. आणि इकडं थाळी बघा कशी सजवली. या बघा वाटेमध्ये आमरस. सांग मग काय काय एक सांग. झाला पा आता सगळा स्वयंपाक झाला आपला. आज काय रस आणि पुरणपोळी. रस पुरणपोळीची थाळी पा आपली आज कशी मस्त सजली. आता मम्मीला झाला बघा जरा खाऊ वाटलं मम्मीला पुरणपोळी. आणि आंब्याचा सीझन पण चालूच आहे. रस असला की मला पुरणपोळी आवडते. पुरणपोळी तर असे असतेच, म्हणजे रस असला की पुरणपोळी त्याच्यासोबत पाहिजे. त्याच्यासाठी म्हणलं आज आपण दोन्ही पण बनवू. तर बघा मी आज कशी थाळी बनवली. रस, सार, भात, कडकड्या, भजे, कुरड्या, सांडाया आणि पुरणपोळी. बघा असं ताट सजवलेलं आहे. कशी वाटते आमची पुरणपोळी आमरसाची थाळी? नक्की कमेंट मध्ये सांगा. हा. आणि कोणाकोणाचा आमरस बनवून झालाय, कोणी खाल्लाय? तुमच्याकडे आले का आंबे, रसाचे आंबे आले का तुमच्याकडे? कोणी कोणी रस बनवून खाल्लाय हे पण कमेंट मध्ये सांगा. आणि आमची रस थाळी आमरसाची थाळी आणि पुरणपोळी कशी वाटती नक्की कमेंट मध्ये सांगा. चला आम्ही करतो आता जेवण. या तुम्ही पण जेवायला.